चला विद्यार्थी मित्रांनो, हे काय होतं का प्रोजेक्टर जॉईन? नाही होत. ओके, अजून काही प्रोजेक्टरला फक्त काय उतारा घ्यायचा होता. आपल्याला काय एवढा अडचण संपूर्ण काय प्रोजेक्टरला घ्यायचं नव्हतं. नवोदयला आपण संपूर्ण बुद्धिमत्ता प्रोजेक्टरला घेत होतो. प्रत्येक गोष्ट आपण समजून सांगत होतो. आता उतार्यावरचा आहे, कविता आहे, कवितेवरचे प्रश्न आहेत. कविता मी वाचून दाखवतो. ओके, चला उत्तर टाकत जायचंय. आतर वाचते, कविता वाचून द्या मला. तुम्ही पहिल्याच एक उत्तर टाकून दिलं. पहा, कविता वाचा, त्या खाली प्रश्नांची उत्तरे. रान पाखरा रोज सकाळी एसी माझ्या घरा, गाणे गाऊन मला उठविसी मित्र जीवाचा खरा. शरीर निळसर शोभे झालर टिपक्यांची त्यावरी, सतेज डोळे चमचम करती जणू रत्ने गोजिरी. पाय चिमुकले पंख चिमुकले देह तुझा सानुला, अफाट आबाळातून कैसे उडता येते तुला. रात्र संपता डोंगर चढून वर येतो भास्कर, भास्कर म्हणजे सूर्य. तूही त्याच्या संगे एसी गात गात सुस्वर. तुझ्यासारखे जावे वाटे उडत मजेनी वरी, नेशील का मग तुझ्या बिराडी बसवून पंखावरी. माय तुझी येईल सूर्यही येईल भेटायला, मजाच होईल सख्या सख्या पाखरा देईल एकदा मला. असा हा गोपीनाथ हा लेखक आहे. आता त्याच्यावरचे प्रश्न पहा. कवितेतल्या मुलीला भेटायला कोण येणार आहे? रानपाखराची आई आणि सूर्य. कुठल्या ओळीला लिहिलेलं आहे? शेवटून दुसरी ओळ आहे. शेवटून दुसरी ओळ. माय तुझी येईल सूर्य ही येईल भेटायला. माय म्हणजे आई, तुझी आई आणि सूर्य भेटायला येईल. शेवटून दुसऱ्या ओळीमध्ये. दुसरा प्रश्न पहा. वरील कवितेत चुकीची जोडी शोधा. कोणती जोडी चुकीची आहे? तर त्याच्यामध्ये कोणती जोडी चुकीची आहे? दुसऱ्याचं चौथं पर्याय क्रमांक गोजिरे पाय. पाय कसे त्यांनी सांगितले? चिमुकले पाय. मी तर विशेषण त्याला गोजिरे म्हणले. गोजिरे काय आहे रे? गोजिरे काय? कवितेमध्ये काय सांगितले? हा, रत्न. गोजिरे रत्न. म्हणजे हे आपल्याला प्रत्येकाचं हे पाहिलं पाहिजे. सतेज डोळे चमचम करती जणू रत्न गोजिरे. म्हणजे रत्न गोजिरे, पण ते डोळ्यासाठी वापरलेले. डोळे रत्नासारखे गोजिरे आहेत. म्हणजे डोळे गोजिरे, रत्न गोजिरे नाही, डोळे गोजिरे. पुढे पहा. तिसरं, कवितेतील समानार्थी शब्दाच्या खाली दिलेल्या किती जोड्या योग्य आहेत? बरोबर आहे. देह म्हणजे शरीर, बरोबर आहे. भास्कर म्हणजे सूर्य, बरोबर आहे. आता याच्यामध्ये देह म्हणजे शरीर कवितेमध्ये दिलेला आहे का? कवितेमध्ये देह शब्द आलेला आहे का? हे पण बघितलं पाहिजे. म्हणजे नुसतं उत्तर आपल्याला शोधायचं नाही. भास्करला सूर्य म्हणले. अफाट म्हणजे लहान का? नाही, अफाट म्हणजे खूप मोठे, विशाल. हे तिसरा चुकीचा आहे. सानुला म्हणजे मोठा आहे का? सानुला म्हणजे लहान, त्यामुळे तोही चुकीचा आहे. मित्र म्हणजे सखा, बरोबर आहे. त्यामुळे देह, भास्कर आणि मित्र हे तीन बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1. तिसऱ्याचं पर्याय क्रमांक 1. बर्गे बरोबर आहे आपलं. तिसऱ्याचं नलवडे आपलं चुकलेलं आहे. चौथा प्रश्न पहा. जाहिरातीवरती जाहिरात वाचा. रक्तदान करा, रक्तदान करा, रक्तदान करा. भव्य रक्तदान शिबिर 8/8/2016. स्थळ संभाजीनगर वानवडी, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. या ठिकाणी रक्तदान शिबिर आहे. वरील जाहिरात कोणत्या विषयासंदर्भात आहे? पर्याय: पाणी अडवा पाणी जिरवा, कमवावं शिका योजना, स्वच्छ भारत अभियान, रक्तदान करा. कोणताही पर्याय? 4. चौथ्याचं पर्याय क्रमांक 4 आहे. बरोबर आहे. अथर्व वाचते करणे बरोबर आहे. चला पुढे. 5वा, रक्तदान केल्याने काय होईल? तर अनेकांचे जीव वाचतील. पर्याय क्रमांक 2. 5वं पर्याय क्रमांक 2. चला 6वा प्रश्न. रक्तदान शिबिर कोणत्या महिन्यात आहे? तारीख कोणती आहे? 8/8 म्हणजे कोणता महिना? ऑगस्ट. 8वा महिना कोणता असतो? ऑगस्ट. पर्याय क्रमांक 6व्याचं 3 येणारे अनुश्री बरोबर आहे. चला संवाद पहा. मिहिरने सकाळी दरवाजात खोचलेला पेपर बाहेर काढल्याबरोबर त्यातून एक रंगीत कागद बाहेर पडला. त्याने तो कागद वाचला आणि तो जोरात ओरडला, आजोबा वाट लागली, या रविवारी 500 माणसं मरणार. आजोबा वैतागून म्हणाले, सकाळी सकाळी काहीतरी मूर्खासारखं बोलू नकोस. भूकंप होऊन शहर खड्ड्यात गेल्याचे स्वप्न पडलं की काय तुला? किचन मधून आवाज चढवत आजी म्हणाली,
हे काय बोलताय तुम्ही? लहान मुलांना असं बोलतात का? ए रे मेहरू, इकडे काय झालं मला सांग. अगं आजी, या लाल कागदावर लिहिलंय की या रविवारी 500 लोक रक्तदान करणार आहेत, तुम्ही पण करा. अगं पण रक्तदान केल्यावर फक्त हाड शिल्लक राहतील ना, मग माणसं मारणार नाहीत तर काय? आजी त्याला म्हणाली, अरे मेहरू, आपल्या शरीरातलं सगळंच्या सगळं रक्त काही देत नाही कोणी. अगं आजी, ही 500 माणसं कुणाला रक्त देणार? आणि ज्यांना देणार त्यांच्याकडे काय रक्त नसणार? मला काही समजतच नाही. अरे अपघात होता तेव्हा किंवा शस्त्रक्रिया करताना बरेचसे रक्त वाहून जाते. अशा वेळी त्या व्यक्तीला रक्ताची तातडीने गरज असते. अशांना हे रक्त दिलं जातं. आता प्रश्न पाहायचा, संवाद कोणत्या वेळी व कोणत्या ठिकाणी झाला असावा? आता पेपर येतो म्हणजे कधी? सकाळी. आणि कुठं घडला असेल? सकाळी म्हटल्यानंतर आणि घरात घडलेला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 येईल. 7वं पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. करणे शिंदे बरोबर आहे. ओके, चला 8वा प्रश्न, रक्ताची तातडीने गरज कोणाला असते? अपघातात पर्याय अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना, बरोबर आहे. शस्त्रक्रिया करताना बरेचसे रक्त वाहून गेलेल्या व्यक्तींना, तेही बरोबर आहे. क शरीराने धडधाकट असलेल्या व्यक्तींना गरज आहे का? नाही. त्यामुळे अ आणि ब बरोबर. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 येईल, फक्त अ आणि ब. ओके, 8व्याचं 1 आहे. बर्गे बरोबर आहे आणि नलवडे पण बरोबर आहे. चला 9वा प्रश्न, 9 ते 11 परिच्छेद दिलेला आहे आणि तो परिच्छेद आपल्याला पूर्ण करायचा आहे. सुसंगत वाक्याचा परिच्छेद. 3ही प्रश्न वाचा, पर्याय वाचा आणि मग उत्तर नोंदवायचे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त नदी खोऱ्याचे क्षेत्र हे टिंबटिंब नदीचे. आता महाराष्ट्रातल्या या सगळ्यात नद्या, मोठं क्षेत्र कोणत्या नदीचं आहे हे माहिती पाहिजे. माहीत असेल तर त्याला काही अडचण नाही. कोणत्या नदीचं आहे? गोदावरी नदीचं आहे. गोदावरी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणलं जातं. ही नदी टिंबटिंब येथे सह्याद्रीत उगम पावते. गोदावरी नदी कुठं उगम पावते? त्र्यंबकेश्वर. नाशिक जवळ त्र्यंबकेश्वरला ही गोदावरी नदी उगम पावते. टिंबटिंब ही या नदीची उपनदी आहे, इंद्रावती. आता सीना ही भीमा नदीची उपनदी. सावित्री कोकणामधली आहे, ती कोणत्या नदीची उपनदी नाही. नीरा भीमा नदीची उपनदी आहे. म्हणजे या गोष्टी माहीत असल्या पाहिजे तर आपल्याला या गोष्टी जमणार आहेत. तर 9व्याच्या प्रश्नाचं पुन्हा पहा, महाराष्ट्रातील सर्वात जास्त नदी खोऱ्याचे क्षेत्र हे गोदावरी, त्यामुळे 9व्याचं 3 येईल. 9वा 3. नलवडे बरोबर आहे, अनुश्री बरोबर आहे, शिंदे बरोबर आहे. सुनीता शिंदे म्हणजे हा बसलेला दिसतो आपला तो सार्थक शिंदे. ओके, 10वा प्रश्न, ही नदी टिंबटिंब येथे उगम पावते तर त्र्यंबकेश्वरला पर्याय क्रमांक 4 येणार आहे. 10वं पर्याय क्रमांक 4 बर्गे बरोबर आहे, नलवडे बरोबर आहे. 11वा प्रश्न, टिंबटिंब ही या नदीची उपनदी आहे, इंद्रावती. 11चा पर्याय क्रमांक 2. कुंभार बरोबर आहे. बेबी कुंभार म्हणजे हा आपल्याला स्मित आहे, स्मित. चला 12वा प्रश्न, खालील वाक्यात अधोरेखित शब्दाचा अर्थ कोणता? शामराव म्हणाले, आता पितृपक्ष चालू आहे. पक्ष याला अंडरलाईन केलेली आहे. पक्ष कुठं आहे? पक्ष. पक्षाचा अर्थ काय? पक्षाचा पहा, आता पक्षी नाही होत. पक्ष म्हणजे पक्षी नाही होत. राजकीय संघटना, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी हे पक्ष आहेत, हे बरोबर आहे. पंधरवडा पक्ष म्हणजे पंधरवडा आपण म्हणतो की कृष्ण पक्ष, नंतर दुसरा कोणता पक्ष? कृष्ण पक्ष आणि दुसरा शुक्ल पक्ष. हे पक्ष हे पण बरोबर आहे. वादात बाजू की आम्ही त्याचा पक्ष घेतला, त्यांनी माझा पक्ष घेतला, हे पण बरोबर आहे. आता या वाक्यात कोणत्या अर्थाने वापरले हे समजून घेणार. शामराव म्हणाले, आता पितृपक्ष चालू. पितृपक्ष म्हणजे म्हाळाचा पंधरवडा, त्यामुळं पंधरवडा या ठिकाणी पर्याय क्रमांक 3. 12 पर्याय क्रमांक 3. 2 चुकले वाचते. स्मित चुकले, शिंदे चुकले, नलवडे चुकले. पक्ष म्हणजे राजकीय संघटना, ती कुठल्या अर्थाने होईल? भाजप, काँग्रेस वगैरे असे जर आलं तर तिथं पक्ष होईल.
इथे पक्ष या अर्थाने आलेला नाही. आता जर म्हणलं असतं की महाराष्ट्रामध्ये भाजप या पक्षाचे राज्य आहे, मग पक्ष म्हणलं की ते आलं असतं राजकीय संघटना. पुढे प्रश्न पहा. खालील पर्यायातून विरुद्धार्थी शब्दाच्या चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. चुकीची जोडी शोधायची. सुबोध दुर्बोध, सुपीक नापीक, प्राचीन पुरातन, अनुकूल प्रतिकूल. या चुकीचं कोणते? प्राचीनच्या विरुद्ध अर्वाचीन. प्राचीनच्या विरुद्ध काय पाहिजे? अर्वाचीन. त्यामुळे 13चं 3 आहे. 13 3. नलवडे बरोबर आहे, बर्गे बरोबर आहे, वास्ते बरोबर आहे, शिंदे बरोबर आहे. 14वा. देह या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द. देहचा समानार्थी नसणारा कोणता आहे? देह म्हणजे शरीर, बरोबर आहे. देह म्हणजे रिपू, काया, तनू, हे बरोबर. रिपू म्हणजे षट रिपू. षट रिपू म्हणून वापरलं जातं. रिपू म्हणजे जे अवगुण आहे. रिपू म्हणजे अवगुण. त्यामुळे 14चं 2. 14चं 2 बरोबर आहे. वास्ते बरोबर आहे, नलवडे बरोबर आहे, शिंदे, बर्गे बरोबर. 15 प्रश्न पहा. खालीलपैकी निश्चित अनेक वचनी असणारा शब्द पर्याय. साबण, वळण, वतन, बंधन. साबण, वळण, वतन आणि बंधन. यातलं काय विचारले आपल्याला? निश्चित अनेक वचनी. एक साबण. आता इथे एक वचन अनेक वचन करून बघायचं. एक साबण, 4 साबण. साबणे होत नाही. एक वळण, 4 वळणे. म्हणजे वळण हा एक वचनी आला. वतन, एक वतन, 4 वतन. वतने नाही तर एक वतन, 4 वतन. बंधन, एक बंधन, वतने. एक वतन, 4 वतने होते. वतने होते. जे वतन हा एक वचनी आहे, वळण हा एक वचनी आहे. बंधन, एक बंधन, 4 बंधने. त्यामुळे हे एक वचन आहे. आणि हा एक वचन पण आहे, अनेक वचन पण आहे. बाकीचे निश्चित एक वचने आहेत. त्यामुळे याला काय करायचा? अनेक वचने. इथे एक आणि वापरायचा अंक त्या ठिकाणी 4 5 असा अंक वापरला की लक्षात येतं. त्यामुळे यातलं 15चं पर्याय क्रमांक 1 येणार आहे. नलवडे बरोबर आहे, बर्गे बरोबर आहे, वास्ते बरोबर आहे, स्मित बरोबर आहे. 16वा प्रश्न पहा. खालील पर्यायातून स्त्रीलिंगी असणारा शब्द श्वास. समजून घ्या व्यवस्थित. घास, रास, मास. आता पहा प्रत्येकाचं. जेव्हा आपण लिंग पाहत असतो तेव्हा त्याचं एक वचन करून घेणं गरजेचं असतं. एक वचनी शब्दाचं लिंग शोधलं, अनेक वचनी नाही. याला वचनी एक वचनी करताना त्याच्या अगोदर एक शब्द वापरायचा. तो म्हणलं की पुल्लिंग असतं, ती म्हणलं की स्त्रीलिंग असतं, आणि ते म्हणलं की नपुंसकलिंग असतं. तो एक श्वास. काय म्हणाल? तो एक श्वास म्हणजे काय आला? पुल्लिंग आला. घासला काय म्हणाल? तो एक घास. त्यामुळं तोही पुल्लिंग आला. रासला काय म्हणाल? ती एक रास. म्हणजे ती म्हणलं की कोणतं आलं? पुल्लिंग आलं. आणि मास, मास म्हणजे महिना, तो एक मास म्हणजे तोही पुल्लिंग आला. आपल्याला काय पाहिजे? स्त्रीलिंगी शब्द. स्त्रीलिंग कोणता शब्द आला? रास. ती एक रास. त्यामुळे 16चा पर्याय क्रमांक 3. वास्ते बरोबर आहे, बर्गे बरोबर आहे, नलवडे बरोबर आहे, स्मित बरोबर आहे. चला 17वा प्रश्न. म्हण दडलेली आहे. म्हण सांगा. बोला हर्षवर्धन. म्हण कोणती लपलेली त्याच्यात? हा, उतावळा नवरा गुडघ्याला बाशी. याच्यामध्ये कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास भ्रातार हा शब्द होईल? आता पहा, मी म्हण लिहितो. उतावळा नवरा गुडघ्याला बाशी. त्याला वाचन खूप पाहिजे. त्याला हे म्हणी तयार करायला जमतात. म्हणी वाचलेल्या पाहिजे आणि वाचन खूप पाहिजे. आता याच्यामध्ये भ्रातार. भ्रातार म्हणजे काय रे? नवरा. भ्रातार म्हणजे नवरा. नवऱ्याला नवरा याचा किती नंबरचा शब्द आहे? 1 2 3 4 5 6 7.
मी 5, 6, 7 नंबरची अक्षरं वापरली की नवरा हा भ्रातार म्हणजे नवरा, त्यामुळे पर्याय क्रमांक 2. पुढे खालीलपैकी भूतकाळी वाक्य म्हणजे भूतकाळी म्हणजे घडून गेलेली. पहा, या वर्षी कमी पाऊस पडल्याने सर्वत्र दुष्काळ जाणवत आहे. आता घडते म्हणजे कोणता काळ आला? वर्तमान. दरवर्षी शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहतात. हे दरवर्षी घडते किंवा आता देखील आहे म्हणजे हा कोणता आला? वर्तमान काळ. मागील वर्षी दमदार पाऊस पडल्याने सर्व धरणे तुडुंब भरली म्हणजे घडून गेलेली क्रिया म्हणजे कोणता काळ? किंवा मागच्या वर्षी, याच्यावर लगेच कळलं पाहिजे, भूतकाळ आहे. पुढील वर्षी भरपूर पाऊस पडावा अशी सर्वांची इच्छा पुढल्या वर्षी आहे म्हटल्यानंतर भविष्यकाळ. यातलं भूतकाळी वाक्य कोणतं येईल? पर्याय क्रमांक 3. 19 भाग. खालील वाक्यातील उद्देश भाग ओळखा. सर्व मुले शाळा सुटल्यावर घरी गेले. आता पहा वाक्य लिहितो मी. सर्व मुले शाळा सुटल्यावर घरी गेले. आता याच्यामध्ये कसं शोधायचं असतं? उद्देश. पहा, यातलं क्रियापद शोधायचं. कोणती क्रिया घडलेली? क्रियापद कशाला म्हणतात? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. यात क्रियापद कोणतं आहे? घरी गेले. गेले म्हणजे घरी गेले. मग घरी जाणारे, मग या कर्त्यातला मूळ धातू आहे, मूळ धातू तो शोधायचा. गेले म्हणजे जाणे, मग त्याला मूळ धातू जा. त्याला प्रश्न विचारायचा, नारा, जाणारा, जाणारी किंवा जाणारे. नारा, नारी, नारे असा प्रश्न विचारायचा. कशाला? क्रियापदाच्या मूळ शब्दाला. क्रियापद मूळ शब्द काय? गेला. गेला म्हणजे मूळ जाणे, धातू काय होतो? जाणे. जाणारा. आता इथं काय म्हणणार? सर्व मुली. उत्तर येण्यासाठी काय प्रश्न विचारला पाहिजे? जाणारी. जाणारी कोण? घरी जाणारी सर्व मुले. म्हणजे यातला सर्व मुले हे काय येणार आहे? उद्देश. आणि त्या विधेय शोधायचं की राहिलेलं सर्व विधेय असतं. असं कधी वाक्यात की सुरुवातीलाच उद्देश असतं असा काही नियम नाही. आता हे जर वाक्य थोडंसं फिरवून घेतलं असतं, शाळा सुटल्यावर सर्व मुले घरी गेले, तर मध्ये आलं असतं ना उद्देश. म्हणजे या ठिकाणी उद्देश मध्येच असतं असं काही नियम नाहीये. मग या ठिकाणी जाणारी सर्व मुले, मग इथं उद्देश सर्व मुले आणि विधेय शाळा सुटल्यावर घरी गेले. आपल्याला या प्रश्नात काय विचारलं? उद्देश भाग. नुसतं मुले नाही तर सर्व त्याचं विशेषण आहे. आणि उद्देश सर्व मुले. त्यामुळे पर्याय क्रमांक 2. 19, 2. बर्गे बरोबर आहे, वास्ते बरोबर आहे, नलवडे बरोबर आहे, शिंदे बरोबर आहे. हा बरोबर आहे. पण 20वा प्रश्न. खालील वाक्यात प्रश्नचिन्ह हे विरामचिन्ह किती ठिकाणी द्यावे लागेल? अरे पण हे रोप मोठं केव्हा होणार? त्याला फळं केव्हा लागणार? 2 प्रश्न विचारले. अरे पण हे रोप केव्हा मोठं होणार? इथे एक होणार, नंतर प्रश्नचिन्ह. त्याला फळं केव्हा लागणार? त्यानंतर एक प्रश्नचिन्ह. म्हणजे किती विरामचिन्ह प्रश्नचिन्ह वापरावे लागतील? 2. पर्याय क्रमांक 1. 20चं पर्याय क्रमांक 1. बर्गे बरोबर आहे, नलवडे बरोबर आहे, वास्ते बरोबर आहे, शिंदे बरोबर आहे. 21. खालील शब्द समाबद्दल येणारा शब्द पर्यायातून शोधा. 50 वर्षानंतर साजरा केला जाणारा महोत्सव कोणता? 50 वर्षानंतर सुवर्ण महोत्सव. 25 वर्षानंतर रौप्य महोत्सव. 50 वर्षानंतर सुवर्ण महोत्सव. 60 वर्षानंतर हिरक महोत्सव. 75 वर्षानंतर अमृत महोत्सव. आणि 100 वर्षानंतर शताब्दी. 125 वर्षानंतर शतकोत्तर रौप्य महोत्सव. 150 वर्षानंतर शतकोत्तर सुवर्ण महोत्सव. अशा पद्धतीनं तिची रचना होत असते. 50 वर्षानंतर सुवर्ण महोत्सव. पर्याय क्रमांक 2. शिवाजी सावंत या लेखकाने कोणती पुस्तके लिहिलेली आहे? शिवाजी सावंतनी कोणती पुस्तकं लिहिली? कोणती पुस्तकं लिहिली? तर शिवाजी सावंत यांनी मृत्युंजय आणि छावा ही पुस्तकं लिहिलेली
आहे. आता कृष्णाकाठ, करेचे पाणी, कृष्णाकाठ यशवंतराव चव्हाणांनी लिहिलेलं आहे. खालीलपैकी जोड शब्द कोणता? जीव जंतू, नाश्ता जेवण, बहिराकाना, सदा सोयरे. याला जीव जंतू आहे. नाश्ता जेवण हा समान जोड शब्द नाही. बहिराकाना हा देखील नाही. सदा सोयरे नाही तर सगळे सोयरे तिथं पाहिजे होता. पुढे 24 खालील प्रश्नात रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधा. जसे वाद्यांचा वृंद तसा प्रश्नपत्रिकांचा संच. प्रश्नपत्रिकांचे 4 संच असतात बा नवोदयला, ABCD. आता यावर्षी काय होते? JKLM ते होते. JKLM होते. कोणते वाले होते? आय पण होता. IJKL होते. म्हणजे 4 संच होते. खालील अक्षरातील कोणते अक्षर 2 वेळा लिहिल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होईल? का री चा प, का री चा प. याच्यापासून एक शब्द 2 वेळा वापरून बनवायचा म्हणजे 5 अक्षरी शब्द. काय बनेल? परिचारिका. कोणता शब्द 2 वेळा वापरावा लागला? री हा शब्द 2 वेळा वापरावा लागला. त्यामुळे 25 चा पर्याय क्रमांक 3. 25 चा पर्याय क्रमांक 3 बर्गे बरोबर आहे, शिंदे बरोबर आहे. आता गणिताचा पहा. 100 कोटी 1 लक्ष 101 ही संख्या कशी लिहा? आता मी कालच हा व्हिडिओ बनवला होता, युट्यूबला टाकण्याला त्याच्या लक्षात येईल. कोटी पहा. 1 दशक, शतक, हजार, त्याला दुसरं नाव सहस्र, दशहजार, दशसहस्र, लक्ष, दशलक्ष, कोटी. आता हे गरज नाही. कोटी, दशकोटी, अब्ज पहा. दशकोटी, अब्ज, दशअब्ज, खर्व, दशखर्व, पद्म, दशपद्म. 15 अंकी पर्यंत मी कालच व्हिडिओ तयार केला. आज सकाळी हा व्हिडिओ सकाळी 7 वाजता 8 वाजता मी तो आपल्या चॅनेलवर टाकलेला आहे. तुम्ही पाहायचं असेल तर पाहू शकता. आता काय म्हणते? 100 कोटी. कोटीमध्ये शेवटचा शून्य आला पाहिजे. 100 कोटी म्हटल्यानंतर ते या पद्धतीने शेवटचा शून्य कोटीमध्ये आला. हे झाले 100 कोटी. नंतर आता हे तुम्हाला कसं लिहायचं सांगणार. मी पहिल्यांदा मेन सांगतोय, नंतर क्लुप्ती सांगणार. 1 लक्ष. लक्षची 2 घरं असतात. मग इथे 1 लक्ष लिहायचं. मग लक्षात इथे 1 येईल म्हणजे 0 1 असं लिहिलं पाहिजे. 1 लक्ष. 101. 101 म्हणजे हजारात दशहजारात येणार नाही. 100 शतकामध्ये 101 मध्ये मोकळी घरं 0 द्यायची. आता हे थोडक्यात शिकायचंय. क्लुप्ती याची पहा. फडके कुठे रे? याची पद्धत पहा. थोडक्यामध्ये हे एवढं सगळं लिहित बसायचं नाही. याला लक्षात काय ठेवायचं पहा. कुणी रे वाचलंय? याने बघितला व्हिडिओ. याने व्हिडिओ हा. तर इथे पहा. अब्ज आणि दशअब्जचा अ घ्यायचा. कोटी दशकोटीचा को घ्यायचा. लाख आणि दशलाखचा ला घ्यायचा. अकोला. हर्ष ह म्हणजे हजाराचा ह घ्यायचा. आणि शतकाचा. इथे शतकाची 3 घरं असतात. 1 दशक शतकाची, हजाराची 2 घरं, लाखाची 2 घरं, कोटीची 2 घरं, अब्जाची 2 घरं. आपल्याला काय सांगितलं? 100 कोटी. कोटी दशकोटी आणि इकडे 1 येईल म्हणजे इथे झाले 100 कोटी. कोटीच्या घरामध्ये आता 100 म्हणल्यावर 3 अंकी लिहितो. कोटी दशकोटी आणि अब्ज हे 100 कोटी. नंतर काय सांगितलं? 100 कोटी 1 लाख. आता 1 लाखाच्या घरात 2 संख्या असतात. मग लिहिला कशा बाहेर? 0 1 असं. काही 1 0 लिहिलं तर काय होते? हे 10 लाख. आपल्याला 1 लाख सांगायचं म्हणजे 0 1 असे झाले 1 लाख. हजार काय सांगितले का? नाही सांगितले. किंवा डायरेक्ट 101 सांगितले. 101 शतकाच्या घरात 3 अंकी संख्या शेवटच्या लक्षात येतात. 100 इथं सांगितलं नाही म्हणजे इथे 0 देऊन टाकायचे. 2 असतात. चालेल संख्या. पर्याय पद्धत वापरा. कोणताही पर्याय अकोला हसणे लगेच लक्षात येतं. त्यामुळं खूप चांगली पद्धत आहे की ज्या नवीन पद्धती मी तुम्हाला या चालू याला म्हणजे सांगत जातो. फक्त त्याला तुम्ही नेहमी प्रेझेंट राहणं गरजेचं आहे. आता पुढील 27 26 कोणताही पर्याय? 26 चा 2 कोणतं येत आहे?
पर्याय क्रमांक 2. 27वा पहा. 27वा प्रश्न. एका संख्येतील 6 अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक 5,99,940 तर ती संख्या खालीलपैकी कोणती असेल? आता पहा, फरक दिलेला आहे 5,99,940. आता याच्यामधला फरक जेव्हा दिला जातो तेव्हा या ठिकाणी ती संख्या कोणती असेल? तर ज्या मोठं स्थान आहे, आज मी याचा व्हिडिओ बनवलाय, अजून तो मी व्हॉट्सअपला म्हणजे आपल्या व्हिडिओ चॅनेलला टाकला नाही. तो रात्री एडिट झाल्यानंतर आज रात्री 12 वाजता का उद्या सकाळी पडेल. मी हा बनवलाय आजच. यातला जो फरक आहे तो फरक हा 9च्या पट्टीमध्ये असतो. 9च्या पट्टीत पाड्यात असणारी, आता इथं जे सगळ्यात मोठं स्थान आहे त्याच्यामध्ये 1 मिळवायचं असतं. मोठं स्थान आहे 5 आहे, त्यात 1 मिळवला म्हणजे 6. या ठिकाणी 6 आहे. मग 9च्या पाड्यामध्ये 5 असणारी संख्या कोणती? 9 सग 54. 9 सग 54. 54 कुठे? इथे 5 आणि इथे 4, इथे 1 6 असणार. म्हणजे या ठिकाणी 6 असणारी मग पर्याय मधनं पहा संख्या कोणती की ज्या ठिकाणी 6 आहे. मी कोणता पर्याय येईल पहा. 27वा पर्याय कोणता येईल? तिसरा पर्याय, पर्याय क्रमांक 3. त्या ठिकाणी मध्ये 3 वेळा अंक इथं कोणते अंक येतील? इथं तिसरा पर्याय घेतला तर काय होते संख्या पहा. 9,26,000 9,26,12,765. इथे हे 6 आणि हे 6 यांच्या स्थानिक किमतीतला फरक हा 9च्या पट्टीमध्ये येतो. म्हणून 9 सग 54 तुम्ही केलं तरी तुम्हाला लगेच उत्तर येणार. मी हे उलट पलट दोन्ही पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये तयार केलेली आहेत गणित. आज रात्री मला युट्यूबला पाहायला मिळतील. तुम्ही जर माझा चॅनल सबस्क्राईब केला असेल तर युट्यूबला टाकल्याबरोबर तुम्हाला पहिल्यांदा येईल. याच्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. मला खूप काही नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. पुढे पहा. 700 दशक अधिक 5 सहस्र अधिक 25 सुट्टे अधिक 4 दशलक्ष अधिक 1 कोटी बरोबर किती? पहा, इथे आपल्याला ही घरं आखलेली आहेत. ही घरं आखलेली आहेत, याच्यामध्ये लिहायचे का? पहा, इथे मी डायरेक्ट दोन्ही पद्धतीने देतोय. अकोला हंस पद्धतीनं पण समजून सांगणार आहे आणि या पद्धतीनं. पहिल्यांदा काय सांगितलं? 700 दशक. दशकाचं घर कोणतं आहे? 700 दशक सांगितले म्हणजे कशी लिहिली पाहिजे? शेवटचं शून्य इथं आला पाहिजे. हे झाले 700 दशक. ओके. नंतर काय म्हणले? 5 सहस्र. सहस्र म्हणजे काय? 1000. हजाराच्या घरात 5 लिहा. नंतर काय सांगितलेलं आहे? 25 सुट्टे. कसे लिहितात? एककाच्या घरात 5, दशकाच्या घरात 2. हे 25 सुट्टे. नंतर 4 दशलक्ष. दशलक्षच्या घरात 4 लक्ष. हे दशलक्षच्या घरात 4 लिहून टाका. नंतर 1 दशकोटी. दशकोटीच्या घरामध्ये 1 लिहा. आता इथे जी मोकळी घर आहे सगळीकडे 0 द्या. जिथं डबल घर आले त्याची बेरीज करा. आता इथे कोणतंही घर आले नाही. इथे कोणतं आले का? दुसरं नाही. 5 फक्त लिहा. इथे 0 आणि 2 2 लिहा. इथे 0च आहे. इथे 7 आणि 5 12 2 4 इथं काय नाही 1 येत असं. इथे काय नाही 0. इथे 4 आहे तसं. इथे काय नाही म्हणजे 0. इथे आहे इथे. संख्या काय होईल? 10,40,12,025. अकोला असणे कसं होईल? अकोला अब्जापर्यंत गेलो. आपल्याला अब्जाचं विचारलंच नाही. अब्जाचं नाही. अकोलाचा नकोच आपल्याला. अकोला श म्हणजे 3 घर असतात. हजारामध्ये 2, लाखामध्ये 2, कोटीमध्ये 2. आता काय म्हणले? 700 दशक. दशकाचं घर पाहिजे तर 3 असतात. 700 दशक सांगितले म्हणजे इथे दशकाच्या घरात 0 आला पाहिजे. इथे हजाराच्या घरात 7. 5 सहस्र. सहस्र म्हणजे 1000. हजाराच्या घरात 5. ओके. नंतर 25 सुट्टे. कसे लिहितात? एककामध्ये आणि इथे दशकामध्ये. आता ही जवळजवळ एकत्र मिक्स सोडून लिहिली तरी काय फरक पडत नाही. फक्त जे येणार आहेत एका लाईन मध्ये त्यांचीच बेरीज करायची असते. 4 दशलक्ष. दशलक्षचा पहा
ही लक्ष आहे. 4 दशलक्ष म्हणल्यानंतर ते कसं येणार आहे? लक्षच्या घरात 4, दशलक्षच्या घरात 4 आणि लक्षच्या घरात 0 म्हणजे 40 लक्ष होणार आहे. 4 दशलक्ष. 1 दशकोटी, कोटीचं घर. हिंदूंना नुसतं असं म्हणलं ते 1 कोटी झाले. आपल्याला काय सांगितलंय? 1 दशकोटी म्हणल्यानंतर ते अशा पद्धतीने मांडलं. आता या अंक वरती घेतले तरी काय फरक पडत नाही. वरती एका लाईनीमध्ये मांडले ते तर एका लाईन मध्ये डबल आले तेवढ्याची बेरीज करायची. सिंगल आले ते नुसते खाली ओढून घे. हे 5 तसे देतील, हे 0 आणि 2 तसे देतील, हे 0 तसे देतील, हे 7 आणि 5 12 2 आजच्या येतील. आता इथं 1000च्या घरात काय नाही, ते 0 मांडायचे असतात. आपण हे 0 आणि 1 येतील. इथं लाखाच्या घरात, दशलाखाच्या घरात, कोटीच्या घरात, दशकोटीच्या घरात. 10 कोटी 40 लाख 12,000 स्वल्पविराम देताना उजवीकडनं 3च्या अगोदर स्वल्पविराम पुन्हा 2-2चे गट करायचे. या पद्धतीने आपल्याला मांडू शकतो. 10 कोटी 40 लाख 12,025. चला पुढे 2103 या अंकापासून तयार होणारी लहानात लहान 7 अंकी विषम संख्या कोणती? आता याचा मी काय व्हिडिओ अजून तयार झाला नाही, उद्याच्याला व्हिडिओ तयार. 2103 या अंकापासून तयार होणारी लहानात लहान 7 अंकी पाहिजे. आता इथं दिले अंक 4, त्यापासून बनवायची 7 अंकी. म्हणलं काय केलं पाहिजे? लहान अंक सगळ्यात जास्त वेळा वापरला पाहिजे. लहानात लहान बनवायचे असेल तर अंकाचा काढता करून द्यायचा असतो. 0 1 2 3 तर 3च अंकी झाली. आता 7 अंकी बनवायची म्हणजे काय करावं लागेल? हा, एक बाहेर काढला पाहिजे. एक बाहेर काढला तर 1 0 2 3 ही लहानात लहान 4 अंकी झाली. आता 7 अंकी बनवायचे म्हणजे लहानात लहान अंक जास्त वेळा वापरला पाहिजे. 1 7 2 3 4 5 आणि मग हे 2 वापरले. 2 3 7 अंकी बनली, लहानात लहान बनली. आणि विषम बनली का? बनली. विषम जर नसती तर विषमांक शेवट कुठं आहे? इथे नसेल इथं आहे, तो उचलून टाकायचा. नसेल इथं असेल तर उचलून टाकायचा. जो आहे शेवटून बघत जायचा, तो उचलून शेवटला टाकायचा. त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. 29 2 आहे. बर्गे बरोबर आहे, नलवडे बरोबर आहे. 30वा प्रश्न पहा. या संख्या उत्तराप्रमाणे मांडल्यात 4थ्या क्रमांकावर येणारी संख्या. या संख्या एका खाली एक लिहितो. 50 55 05. आता या 6 अंकी संख्या आहेत सगळ्या. दुसरी 50 500 555 500 555. तिसरी 550 505 550 505. चौथी 505 550 505 550. पाचवी 555 055 555 055. आता याच्यामध्ये आपल्याला काय म्हणलंय? उत्तरत्या क्रमाने म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मोठी पाहिजे. मी याच्यामध्ये तुलना करायची. सगळ्यात मोठं स्थान बघायचं. एकक दशक शतक हजार दशक लाख. लाख सगळीकडे 5 5 5. तुलना करता येईल का? नाही. मग आपल्याला 10,000चं पाहायचं. 10,000 0 0 5 0 5 या 2 मोठ्या आहेत. यात सगळ्यात मोठी कोण आहे? मी 10 लाखावर बघितलं, लाखावरती पाहिलं तर इथं 0 इथे 5 म्हणजे ही सगळ्यात मोठी, म्हणजे 1 नंबरला सगळ्यात मोठी. ही त्यापेक्षा लहान 2 नंबरला येईल. जे उतरता क्रमांक सगळ्यात मोठी त्यापेक्षा लहान. आता या तिघांमध्ये मोठी कोणती बघायची? 10 लाखच्या तिथं 5 5 5. 10,000च्या ठिकाणी 0 0 0. 1000च्या ठिकाणी इथे 5 आहे, इथे 5 आहे. म्हणजे या दोघांमध्ये मोठी आहे. आता या 2 मोठी कोणती काढता येते का? नाही. मग शतकाव बघायचं, दोन्हीकडे 5 5 आहे. दशकाव बघायचं, इथे 5 म्हणजे ही सगळ्यात मोठी येईल. या 3 नंबरला येणारे 4 नंबर. सगळ्यात लहान येणारी येईल 5 नंबर. आपल्याला काय विचारले? उत्तरचा क्रम लावला तर 4थ्या नंबरला कोणती? पर्याय क्रमांक 4थ्या नंबरला 50 55 05. असं वाचतात का? 5 लाख 5,505. पर्याय क्रमांक 2. बरोबर आहे का? 30चं 2. पुढे 5 ते 70 पर्यंतच्या संख्या 6 अंक किती वेळा येतो? 1 ते 100 मध्ये 6 अंक किती वेळा येतो रे? 20 वेळा. हो, हे आपलं पाठ असलं पाहिजे. हे पाठच असलं पाहिजे. मग इथे 6 अंक 70च्या नंतर येणार आहे. 76 86
96. या 3 वजा करायच्या आहेत ना, उत्तर काय येणार आहे 17. नसेल तर द्यायच्या 6 एक असाने असणाऱ्या 6 16 26 36 46 56 66. 70 पर्यंत 76 लिहायची का नाही. आता दशस्थानी असणारे 60 61 62 63 64 65 66 67 68 69. 70 लिहायचं नाही. हे विसरून आता इथं 60 म्हणून ते पहिल्यांदा घ्यायचे. मग एकच स्थानी आलेले 1 2 3 4 5 6 7. दशस्थानी आलेले 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 आणि 7 17. चला पुढे 32वा प्रश्न. गणिताचं उरकत नाही आपलं, जरा स्पीड घेतलं पाहिजे. x अधिक 1 ही विषम संख्या आहे, तर तिच्या मागची तिसरी समसंख्या कोणती? x अधिक 1. आता पहा, प्रत्येक गोष्ट तुम्हाला नवीन नवीन शिकायला मिळणार आहे. फक्त तुम्ही ते नियमित अटेंड करणं गरजेचं आहे. ज्या ट्रिक्स आहेत या सगळ्या ट्रिक्स तुम्हाला या ठिकाणी समजून दिल्या जातात. शिका. आणि ज्या गोष्टी आपल्याला समजल्या नाहीत अशा कितीतरी गोष्टी तुला शिकायला मिळतात. तेव्हा कुठल्याही परिस्थितीत तिथं ॲब्सेंट राहायचं नाही. आणि ह्या ट्रिक्स सगळ्या सांगितल्या जातात. माझ्याकडे असतात त्या सगळ्या ट्रिक्स. x अधिक 1 ही विषम संख्या आहे. ही विषम आहे. आपल्याला काय विचारले? मागची समसंख्या विचारली. यातनं वजा 1 केला. पहा, कोणत्याही विषम संख्येत 1 वजा केली की काय होणार आहे? मागची पहिली संख्या येणार. आपल्याला किती विचारली? तिसरी. मग पहिली काढली, मागची पहिली काढली. आता राहिले किती काढायच्या? 2. म्हणून वजा. का वजा करायचं? मागे चाललंय. पुढे म्हणलं असतं तर अधिक केलं असतं. मागे दुसरे काढले म्हणजे 2 गुणिले 2. 2 का केलं? मागे दुसरी काढायची म्हणून. गुणिले 2 का केलं? तर 2 समसंख्यांमध्ये 2 चा फरक असतो. म्हणजे इथे काय? x अधिक 1 वजा 1 वजा 2 गुणिले 4. अधिक 1 वजा 1 कॅन्सल होतो. अधिक 1 आणि मधनं वजा 1 गेले काय? 0 राहिले. x वजा 4 काय उत्तर? x वजा 4. पर्याय क्रमांक 2. x iv वजा x xv भागिले v काय झाले? 10 4 14 वजा 20 25 भागिले 5. अगोदर केला नाही भागाकार. 5 ने भागले 5. 14 वजा 5 9 म्हणतात ix. पुढे 1,15,08,754 वजा 6,04,349 बरोबर 1,20,000 12,05,048 मधनं कोणती संख्या वजा करा? पहिल्या द्यायची वजा बाकी करा. 1,15,08,754 वजा 6,04,349 बरोबर 12,05,048 वजा 64. आता काय ही वजाबाकी करू अगोदर आपण, किंवा हे वजा आहेत ना, हे डायरेक्ट इकडे पाठवले अधिक होतील आणि हे सगळं तिकडे पाठवलं वजा. हे देखील कळलं पाहिजे. त्या पद्धतीने सोडवता येतं. पण आपण लहान आहे त्या पद्धतीने तुम्हाला समजेल अशा भाषेत. 4 मधनं 9 जातात का रे? मनाचा हातचा घ्या, पुढल्या घरात देऊन टाका. इथे 14 9 गेले 5 राहिले. आता दशकाची 5 मधनं 5 गेले 0. शतकाची 7 मधनं 3 गेले 4. हजाराची 8 मधनं 4 गेले 4. शून्यातनं 0 गेले 0. आता शेवटचं करे 15 6 गेले 9 बरोबर 12,05,048 वजा 64. आता वजा चौकट इकडे घ्या आणि हे 9,00,000 तिकडे पाठवा. म्हणजे काय? चौकट बरोबर 12,05,048 वजा 9,04,405. आडवी वजाबाकी समजून घ्या. आली पाहिजे.
त्या रेषा मारायच्या, त्यामुळे चुकण्याचा काय संबंध आहे? 8 मधनं 5 गेले 3 राहिले, 4 मधनं 0 गेले 4 राहिले, 0 मधनं 4 जात नाहीत, मग इथे मनाचा अर्थ घ्यायचा तो पुढल्या घरात द्यायचा, त्या घरात नाही. झाले ते 10 मधनं 4 गेले 6 राहिले. आता 5 मधनं 5 गेले, 5 मधनं हे 5 गेले 0, 0तनं 0 गेले 0. आता शेवटचे 12तनं 9 गेले 3. उत्तर काय? 3,643. पर्याय क्रमांक 2. 34चं पर्याय क्रमांक 2 आहे. बर्गे बरोबर आहे, नलवडे बरोबर. नवीन शिकायला मिळतंय का बर्गे नलवडे? वेगळ्या पद्धतीने टेक्निक कळतंय का? बेसिक आपल्या रेग्युलरच्या पद्धतीने नाही स्पर्धा परीक्षेला चालत. एका खोक्यात 80 ग्राम वजनाचे 250 बिस्किट पुडे आहेत. त्यातून 50 ग्राम वजनाचे बिस्किट पुडे बनवले तर किती बिस्किट पुडे तयार? अगोदर वजन करा. एक 80 पुडे 250, एका पुड्याचं वजन 80, असे 250 पुड्याचं वजन किती होईल? 250 गुणिले 80. हा गुणाकार करता हा 1 0 हा 1 0 2 0 मांडून टाका. राहिलं काय गणित? 25 8 200. जे एवढे ग्रॅम झालं बिस्किट पुड्याचं एकूण वजन बॉक्सचं. आता हे याचे 50 ग्रॅमचे पुडे बनवायचे, म्हणजे याला 20,000 ग्रॅमला भागिले 50 करायचं. 20,000 भागिले 50. 1 0 ला 0 घालून टाका. 5 24 वरचे 2 0 2 0 किती पुढे बनतील? 400 पुढे बनतील. अगदी सोपं आहे. पुढे 12 वजा 10 पदावली आहे. 12 वजा 10 भागिले कंसामध्ये 3 अधिक 2 गुणिले प्रश्नचिन्ह बरोबर 6 अधिक 3 गुणिले 2. नियम काय पदावलीचा? पंचे बाहू बेरे. अगोदर कंस सोडवा. एक एक करत जायचंय, त्यामुळं एका ओळीला फक्त एकच क्रिया करायची. 12 वजा 10 भागिले 3 अधिक 2 5 गुणिले प्रश्नचिन्ह बरोबर. आता इकडलं पण तुम्ही एक क्रिया करू शकता हे एका वेळेस. 6 अधिक 3 दुने 6. अगोदर गुणाकार करायचा असतो. आता इथे भागाकार करावा लागेल अगोदर. 12 वजा 10 ला 5 ने भागलं 5 दुने 10 गुणिले प्रश्नचिन्ह बरोबर 6 6 12. आता इथे ही वजाबाकी करण्याच्या अगोदर ह्या गुणाकार करावा लागणार आहे आपल्याला. म्हणजे हे 12 ला चिन्ह नाहीये, हे अधिक आहे 12. म्हणजे हे अधिक 12 तिकडे पाठवावे लागते. किंवा आता इथे पहा, आता इथे 12च उत्तर आलं पाहिजे आपल्याला. अगोदर तर गुणाकार केला पाहिजे. या 12ला चिन्ह नाही म्हणजे अधिक आहे. हे चिन्ह इकडे पाठवले 12 तर काय होईल? इथे काय राहील? वजा 2 गुणिले प्रश्नचिन्ह बरोबर 12 वजा 12. 12तनं 12 गेले 0 राहिले. वजा 2 ला कितीने गुणल्यानंतर तुमचं 0 येईल उत्तर? कोणत्याही संख्येला 0 ने गुणलं तर म्हणजे आपल्या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक पाहिजे? 0. पुढे पहा, 3,638 या संख्येत खालीलपैकी कोणती लहानात लहान संख्या मिळवली असता येणाऱ्या बेरजेला 3 ने व 5 ने निश्चित भाग जाईल. 3 ने व 5 ने भाग जाणारी संख्या म्हणजे 3 ने 5 चं गुणित काय? 15. म्हणजे 15 ने भाग येईल पाहिजे. मग इथे काय करायचं? 3,638 याला आपण अगोदर 15 ने भागायचं. बाकी किती राहते ते बघायचं आणि त्या बाकीमध्ये 15 ने भाग जाईल तेवढी संख्या मिळवायची. 15 दुनी 30 बाकी राहील भाई भागाकार बाजूला. बाकी किती राहिली? 6. 6 वर 3 घेतले 63. 15 चोक 60 बाकी राहिली 3. 3 वर उतरून घेतली 38. 15 दुने 30. 38 मधनं 30 गेले बाकी किती राहिली? 8. 15 ने भाग जाण्यासाठी 8 किती मिळवले पाहिजे? 15 भाग जाण्यासाठी होण्यासाठी 15 ने भागतोय ना आपण. या 8 किती मिळवले पाहिजे? 7 मिळवले पाहिजे. मग इथं पर्याय 8 मध्ये 7 मिळवावे लागतील. म्हणजे पर्याय क्रमांक 3.
45च्या सर्व विभाजकांची बेरीज केली. 45चे विभाजक कसे काढतात पहा. प्रत्येक संख्येचा एक हा विभाजक असतो, म्हणजे a गुणिले 45. 2 ने भाग जातो का याला? नाही. 3 ने जातो का? 3 गुणिले किती त्रिक 45? 15 त्रिक 45. 4 ने जातो का 45 ला? नाही. 5 ने? 5 9 45. 6 ने? 7 ने? 8 ने? 9 आलाय. 8 ने जातोय? 9 आला. पुन्हा 9 घ्यायचा का? नाही. म्हणजे काय विचारले? सगळ्या विभाजकाची बेरीज 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 9 अधिक 15 अधिक 45 या सगळ्यांची बेरीज एककाची करायची. 5 10 19 24 27 28 8 चले 2 4 2 6 7 किती आली? 78. पर्याय क्रमांक 1. पुढे पहा. मंगेशने 5 डझन आंब्याची पेटी 480 रुपयाला विकत घेतली. त्याने त्यातील प्रत्येक आंबा 12 रुपयाने विकला. मग या व्यवहारात किती नफा किंवा तोटा झाला? 5 डझन म्हणजे किती आंबे घेतले रे? 60 आंबे. 60 आंबे 480 रुपयाला घेतले आणि हे 60 आंबे 12 रुपयाने विकले. 60 गुणिले 12 ही विक्रीची किंमत आहे. ही शून्य तसे म्हणा 12 720 रुपये विक्री आणि त्याची त्यातनं खरेदी वजा केली 480 रुपये तर होणार नफा. 720 मधनं 480 गेले. 2 मधनं जात नाही मनाचा हातचा घ्या. 12 8 गेले 4 7 5 गेले 2 240 काय झाला? ओके. बघा हिने काय केलं. 480 रुपयाला घेतलं म्हणजे एक 5 डझन म्हणजे 60 आंबे 480 ला घेतले म्हणजे एक आंबा केवढ्याला? 480 भागिले 60 केलं 8 रुपयाला घेतलं. 12 रुपयाला विकला म्हणजे एक आंब्या मागे 8 रुपयाला घेतला 12 रुपयाला विकला म्हणजे एक आंब्या मागे किती नफा झाला? 4 रुपये. मग 60 आंब्याचा 60 गुणिले 4 240. म्हणजे एवढं हुशार झालं पाहिजे. म्हणजे तिने कॅल्क्युलेशन केलं कसं? अगदी तोंडी केलं. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला हे शॉर्ट मध्ये लिहायचंय. तोंडी करायचं नाही. हे लिहायचं पण कसं लिहायचं? शॉर्ट मध्ये. अगदी थोडक्यात झालं. पुढे बा 2/5 मध्ये 2/5 किती वेळा मिळवून बेरीज 4 येईल. 2/5 मध्ये 2/5 किती वेळा मिळवावी तेव्हा बेरीज 4 येईल. छेदाची कधी बेरीज होते का रे? नाही. छेद 5च राहणार. म्हणजे तो वरती अंश किती झाला पाहिजे तेव्हा उत्तर आपलं 4 येईल. 5 चौक 20 म्हणजे ते 20 झाला पाहिजे. 20 होण्यासाठी 2 किती वेळा मांडले पाहिजे? 10 वेळा मांडले. 10 वेळा मांडा. 10 वेळा मांडावे. त्यातनं एकदा त्यांनी दिलेला आहे म्हणजे किती वेळा मिळवावं लागेल? 9 वेळा. इथं 10 वेळा सांगून मोकळा झाला लगे. इथं तर फसतंय आमचं घोड. एकदा त्यांनी दिले म्हणजे 9 वेळा मिळवावे. 9 वेळा मिळवावे. 10 वेळा मांडावे लागतील तर ते एकदा त्यांनी दिलेला आहे तो वजा केला 9 वेळा मिळवावे. पुढील प्रश्न घ्या. 9.090 या पूर्णांकाचे अंशादी 9.090 अंशादी मध्ये बनवायचे. आता बघा दशांश चिन्ह किती संख्येच्या अगोदर आहे? 1 2 3 म्हणजे आहे असं एक घेऊन टाका. दशांश चिन्ह 3 संख्येचे आहे म्हणून एकावरती 3 0 आहे का? हा पर्याय पहा. 9090 भागिले 1000 आहे का? काय आहे त्याच्यामध्ये? काय याच्यामध्ये हे असं नाहीये उत्तर. या शून्याला एक शून्य घालवलं तर काय होईल? 909/100. हे पर्याय उत्तर नव्हतं. जे बरोबर आहे. पर्यायामध्ये शून्याला शून्य घालवलेलं होतं म्हणून पर्याय क्रमांक 4. 100 लिटर औषधाच्या 50 मिलीलीटर मापाच्या किती बाटल्या भरतील? आता हे मिली पासून लिटर पर्यंत घरे लिहायची. मिली, सेंटी, देसी, लिटर, डेका, हेक्टो आणि किलो. किती किलोचा? 100 लिटर आहे. शेवटचा 0 लिटर मध्ये घ्यायचा. हेक्टो मध्ये 1
100 लिटर आणि त्याबद्दल 50 मिलीच्या बाटल्या करायच्या. दोन्ही परिमाण सारखे पाहिजे. या लिटरचे काय केले पाहिजे मिली. मिली लिटरचे मिली करण्यासाठी मिली पर्यंत शून्य द्या. 100 लिटर मध्ये किती मिली झाले? किती मिली झाले बघा? 1,00,000 मिली. किती शून्य आहे? 5 शून्य. आणि याच्या 50 मिलीच्या बाटल्या भरायच्या म्हणून भागिले 50. म्हणजे 1,00,000 मिली औषध आहे, त्यातनं 50 मिलीच्या बाटल्या भरायच्या भागिले 50 मिली बाटल्या येणार. एका शून्याला 1 शून्य. 5 एके 5, 5 दुने 10 वरची 3 शून्याशी 3 शून्य. किती बाटल्या भरतील? 2,000 बाटल्या भरतील. चला पुढे. सायलीने मॅरेथॉन शर्यत मागील वर्षाच्या तिच्या त्या शर्यतीच्या वेळेपेक्षा 28 मिनिटे 40 सेकंद एवढ्या कमी वेळाने पूर्ण केली. तिने ती शर्यत मागील वर्षी 2 तास 15 मिनिटात पूर्ण केली. 2 तास 15 मिनिटे. हे तास आहे, हे मिनिटे आहे. आता या गेल्या वर्षी लागले होते तिला 2 तास 15 मिनिटे. आज तिने 28 मिनिटं 40 सेकंद अगोदर केले. मिनिटाखाली 28 मिनिटं आणि सेकंद 40. इथे काहीच नाही 1 सेकंद. म्हणजे तिने गेल्या वर्षी 2 तास 15 मिनिटे 0 सेकंदात पूर्ण केली होती. या वर्षी 28 मिनिटं 40 सेकंद लवकर पूर्ण केले म्हणून यातनं वजा करावी लागते. याची वजाबाकी करायची. आता 0तनं 40 सेकंद जात नाही. इथनं 1 मिनिट हातचा घ्यायचा. म्हणजे इथे राहिले किती? 4. 14 मिनिटं राहिले. हे एका मिनिटाचे सेकंद किती झाले? 60. 60 मधनं 40 गेले 20 सेकंद. आता इथे 14 मिनिट आहे. 14 मिनिटात 28 मिनिटं जातील का? नाही. मग आपल्याला इथं काय करावं लागेल? या तासात 1 हातचा घ्यावा लागेल. जिथे 1 तास राहिला ही 14 मिनिटे आणि या तासात मिनिटं घेतली तर किती झाले? 60. 60 आणि 14 74 मधनं 28 4 मधनं जात नाही. मनाचा हातचा घ्या द्या. 14 8 गेले 6 राहिले. 7 3 गेले 4 राहिले. इथे 1. तिने आता किती वेळात केली शर्यत पूर्ण? 1 तास 46 मिनिटं आणि 20 सेकंद. पुढे पहा. राम 43चं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4. 43चं 4. गर्गे बरोबर, नलवडे बरोबर. 44 पहा. राम 13 ऑगस्ट पासून 51 दिवस सुट्टीवर आहे. तो कोणत्या तारखेला हजर होईल? 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट पासून 51 दिवस पुढे जायचंय. मग ऑगस्टचे 12 तारखेपर्यंत कामाला आहे. ऑगस्टचे 31 दिवस असतात. त्यातलं 12 पहिले दिवस वजा केले. 31 मधनं 12 वजा केले. ऑगस्टचे किती दिवस तो सुट्टीवर आहे? 31 मधनं 12 गेले. 11 मधनं 1 मधनं जात नाही. अनाथाचा काय देऊन टाका. 11 2 गेले 9 आणि 3 2 गेले 1. ऑगस्टचे 11. सप्टेंबरचे 30. 51 दिवस आहेत आपल्याला. म्हणजे इथे किती दिवस पाहिजे? 30 आणि 19 49 झाले. म्हणजे इथे हे ऑगस्टचे, हे सप्टेंबरचे 30 दिवस आणि ऑक्टोबरचे 2 दिवस. मग इथे 51 होते. म्हणजे 2 ऑक्टोबर पर्यंत सुट्टी झाली. तो कामावर हजर होणार आहे 3 ऑक्टोबरला. पर्याय क्रमांक 2. 44चं 2 वाचते बरोबर आहे. 45 सपनाकडे 1 रुपया 2 रुपये 5 रुपये 10 रुपयाच्या समान नोटा आहे. तिच्याकडे 540 रुपये असतील तर तिच्याकडे असलेल्या 5 रुपयाच्या नोटांची एकूण रक्कम. आता इथं काय? एकूण रक्कम नोटांची संख्या बरोबर एकूण रक्कम भागिले नोटांची किंमत. नोटांची दर्शनी किंमत. 1 रुपया 2 रुपये 5 रुपये आणि 10 रुपये. याची बेरीज काय होईल? 10 15 16 17 आणि 18. म्हणजे 540 भागिले 18. 18 1 18 18 3 54 शून्याशी 0. म्हणजे त्याच्याकडे 1 रुपयाच्या 30 नोट आहे. 2 रुपयाच्या 30 नोट आहे. 5 रुपयाच्या 30 नोट आहे. 10 रुपयाच्या 30 नोट आहे. एकूण नोटा किती होती? 100. आपल्याला विचारले का 5 रुपयाच्या किती नोटा किंवा एकूण नोटा? आपल्याला काय विचारले? 5 रुपयाच्या नोटांची रक्कम. 5 रुपयाच्या 30 नोटा म्हणजे किती झाली रक्कम? 150 रुपये. काही विचारता नाही. एकूण नोटा किती? 1 रुपयाच्या नोटा किती? या 5 रुपयाची रक्कम किती? 10 रुपयाची रक्कम किती? हे सगळं आपल्याला सांगता आलं पाहिजे.
पुढे पहा रेषाखंडाच्या टोकावरील बिंदूंना टिंबटिंब बिंदू म्हणतात. रेषाखंड आहे आणि हे टोकावरचे बिंदू याला काय असते बिंदू म्हणतात? अंत्यबिंदू. काय म्हणतात? अंत्यबिंदू. पुढे पहा 6:05 घड्याच्या 2 काट्या तास काटा व मिनिट काटा कोणता कोण होईल? 6:05 घड्याळ काढायचं. किती घड्याळ काढायचं आपल्याला काही नक्षी करायची नाहीये. 6:05 तास काटा मिनिट काटा किती असेल? तास काटा 6च्या थोडासा पुढे असेल म्हणजे 6वर टाकला काय फरक पडत. हा किती अंशाचा कोण झाला? हा 90 अंशापेक्षा मोठा आहे. याला कसला कोण म्हणतात? विशाल कोन. पर्याय क्रमांक 3. आता सोबतच्या आकृतीमध्ये त्रिकोण ABC मध्ये काय सांगितलेले पहा, ही बाजू आणि ही बाजू एकरूप आहे. या ठिकाणी 90 अंशाचा कोन आहे आणि मेजरमेंट A बरोबर किती या अँगलचं माप. आता इथं सूत्र आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते? 180. त्यातल्या एका कोणाचं माहिती आहे? हे काटकोन आहे 90 आहे म्हणजे 180 वजा 90 बरोबर किती येणार आहे? 90. या दोन्ही कोणाची आता पहा त्रिकोणामध्ये ज्या बाजू एकरूप असतात त्या समोरचे कोण ही एकरूप असतात. ही बाजू एकरूप आणि ही बाजू एकरूप आहे. या बाजूच्या समोरचा कोण A आणि या बाजूच्या समोर कोण C हे तिन्ही दोन्ही पण एकरूप असतात. हे दोन्ही एकरूप म्हणजे सारख्या मापाचे. या दोन कोणांची बेरीज 90 येणार आहे. म्हणजे 2x बरोबर 90. x बरोबर 90 भागिले 2 बेचोक 8 बेपंचे हा कितीचा येणार आहे? हा पण किती येणार आहे? 45 अंशाचा. 49 सोबतच्या आकृती एकूण किती आयताकृती चौकोन आहे? आता आयताकृती चौकोन पहा आकृती काढतो मी या ठिकाणी. चौकोन कशाला म्हणतात? 4 बाजू आणि 4 कोण असणाऱ्या आकृतीला. आता पहा ही पद्धत कशी आहे मोजण्याची. वेगळ्या पद्धती आहे तुम्हाला मी सांगतो. इतर खूप वेगळ्या पद्धती शिकवल्या जातात. याला नंबर द्यायचे प्रत्येक आकारात 1 2 3 4 5 6 7 8. आता बघा सिंगल नंबरचा आयत किंवा चौकोन काय म्हणले? आयताकृती चौकोन. चौकोन आहे का? सिंगल नंबरचा कोणता चौकोन आहे का? एकटा. 1 नंबरचा कोणत्या आकृती? त्रिकोण आहे. 2 त्रिकोण आहे. 3 त्रिकोण आहे. 4 त्रिकोण आहे. आपल्याला चौकोन पाहिजे आहे का? 1 नंबर सिंगल कुठं नाही. आता दोघांचा बघायचा 2 नंबर फक्त हे चढत्या क्रमाने नाही. 1 4 चा आहे. 1 4 चा आहे. 2 3 चा आहे. 3 4 चा होतो का? नाही. 4 5 चा होतो का? नाही. 7 8 चा आहे. 5 6 चा आहे. 5 6 चा 5 6 चा आहे. 7 8 चा. हे उलट करायचं नाही. 6 5 चा म्हणायचं. 5 6 चा चढत्या क्रमाने म्हणजे 1 4 चा आहे. 2 3 चा आहे. 7 8 चा आहे. 5 6 चा. असे दोघांचे किती झाले? 4. आता तिघांचा बघा आयत बनतो का? तिघांचा नाही बनत. तिघांचा आयत चौकोन बनतो. असा हा चौकोन बनेल तिघांचा. आयत बनतो का? नाही. आपल्याला आयत पाहिजे. चौघांचा बघा बनतो 1 2 3 4 या चौघांचा असा 1 2 3 4 चा बनेल. 1 4 5 6 चा बनेल. 1 4 5 6 चा बनेल. 2 3 7 8 चा बनेल. 2 3 7 8 चा बनेल आणि ते 5 6 7 8 चा 5 6 7 8 किती झाले? 4. आणि या सगळ्यांचा मिळून बनेल का? याचा पण बनेल नाही. 3 4 5 7 चा 3 4 5 7 तो एक बनेल. तिथे 5 होती चौघांची आणि या सगळ्यांचा 8 जणांचा मिळून 1 2 3 4 5 6 7 5 6 7 8 या चौघांचा 1 असे 5 9 1 10 होती आणि उत्तर पर्याय क्रमांक 4 49 4 आहे.
चला ओके. आपल्याला 50वा पहा, इष्टकाची तिच्या कमीत कमी किती कडा समान लांबीच्या असतात. इष्टकाची ती म्हणजे आपली वीट असते ती. आता या पद्धतीने वीट काढली का किंवा पाण्याची टाकी काढली, याच्यामध्ये किती कडा एकाच मापाच्या असतात. आता ही कमीत कमी म्हणजे या कडेला ही कडा आणि आतली ही कडा एकरूप असते. हे 4 कडा एकरूप असते. ही बाजू घेतली तर ही आणि आतली एक असणार. उभ्या बनले तर 1 2 3 आणि कमीत कमी 4 कडा एकरूप असतात. तर पर्याय क्रमांक 4. व एका वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी 19 सेंटीमीटर, तर त्या वर्तुळाची त्रिज्या जीवा. तर वर्तुळाची सर्वात मोठी व्यास एका चौरसाची शासनचिन्ह 2.5 चौरस, याचे क्षेत्रफळ 2.25 चौरस मीटर. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं, बाजूचा वर्ग बरोबर 2.25. 2.25 कशाचा वर्ग आहे, 15चा वर्ग येतो. इथं 2 संख्येच्या अगोदर आहे, वर्गमुळात एका संख्येच्या अगोदर. बाजू किती येणार आहे, 1.5. याची परिमिती 4 बाजूंची बेरीज 1.5 गुणिले 4. 4 पंचे 20, 2 4 4 6 1 संख्येच्या अगोदर मीटर. परिमिती किती येणार आहे, 6 मीटर. पुढे प्रश्न पहा. पुढील प्रश्न, एक दर 4 मीटर अंतरावर एक नाही मधलं राहिलं पहा 10 मीटरला 3.5 मीटर रुंद अशा भिंतीस दर चौरस मीटर 50 रुपये पर्यंत दोन्ही बाजूने रंग देण्यास किती खर्च येईल. लांबी 10 मीटर, रुंदी 3.5. आता उलट मांडतो. क्षेत्रफळ किती येईल त्या भिंतीचं, 10 शून्याचे 5 10 30 5 35 दशांश एका संख्येच्या अगोदर. क्षेत्रफळ एका बाजूने 35 येईल, दुसऱ्या बाजूने 35. एकूण क्षेत्रफळ 70 चौरस मीटर येईल. आणि मग एका चौरस मीटरला 50 रुपये, याला गुणिले 50 करावं लागेल. 1 शून्य 2 शून्य मांडा 5 7 3,500 रुपये खर्च येणार आहे. 54 पाच, दर 4 मीटर अंतरावर एक या रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावायची असल्यास 6 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दुतर्फा एकूण किती झाडे लागतील. किलोमीटरचे मीटर करा. 1 किलोमीटर म्हणजे 1000, 6 किलोमीटर म्हणजे 6000 भागिले 2 झाडामधील अंतर 4. 4 ने भाग 1 4. बाकी इकडे भाग लावतो म्हणजे इथे लक्षात येईल, बाकी लिहिता येईल. बाकी राहिली 2. 2 वर 0 घेतला 20. 4 25 20. बाकी 0 वरती 0 घेतला 4 0 0. पुन्हा हा 0 घेतला 4 0 0. 1500. अधिक 1 करायचं, पहिलं झाड शून्यावर असतं म्हणजे एका बाजूला किती बसली झाडं 1501. दुसऱ्या बाजूला 1501. एकूण किती झाडे लागतील 3002 झाडे लावावी लागतील. पर्याय क्रमांक 4. 4.25 लाख व 10.25 लाख याची बेरीज किती. 4.25 लाख 4.25 चपात्या म्हणजे किती रे, 3 पूर्णांक पाऊण चपाती. मग 4 लाखाचे पाऊण 4 लाख कसे लिहितात, 4 लाख 1000 आणि 7000. अकोला मध्ये अकोला लाख हो म्हणजे इथे तुम्हाला याच्यावरून 400 वरून 4.25 मांडायचं कळेल. 4.25 म्हणजे 3,75,000. 4.25 लाख म्हणजे 3,75,000 आणि 10.25 लाख म्हणजे 10,25,000. आणि यांची काय म्हणले त्यांनी बेरीज केली. याची बेरीज 0 0 0 5 5 8 शून्याचे 7 शून्याचे 3 1 4. काय नंतर 14 लाख. पर्याय क्रमांक 2. आता पुढे पहा 2,28,07,643 वजा 128 चौकट बरोबर 86 बरोबर 2,26,78,653. इथे पहा
2,80,000 आणि 28,07,643 मधनं 128 वजा करा. 13 8 गेले 5 राहिले, आता दिला 4 3 गेले 1, 7 गेले 5, 7 0 8 2. याच्यातलं किती वजा केले आपण? म्हणजे याच्यातलं 86 नाही. इथं काय मिळेल? तिथं नाही, याचं उत्तर काय? इथे काय मिळेल? याची वजाबाकी केल्या उत्तर येते 2,67,000 नाही 26,78,653 आणायचे आपल्याला. 13तनं हा इथे चौकट दिली, इथे 6 आहे. काय होतं रे इथे? म्हणजे चुकलंय. 13तनं 6 गेले 7 राहते, इथे 3 कसे राहते? दुरुस्ती केली का? इथे केली का दुरुस्ती? बरं, इथे काय दिलंय? 8. इथे चौकट, इथे 8 2 1. 13तनं 6 गेले 7 राहिले, आता देऊन टाकला. 14तनं 9 गेले 5 राहिले, आता देऊन टाकला. आता 6 मधनं किती काढवलं? 6 राहतील. इथं 16 घेतले, इथे 8 घेतले, तर 8 आणि 1 9. 16तनं 9 गेले, 16तनं 8 इथं 7 घेतला पाहिजे. 7 हातचा दिलेला 1 होईल 8. 16तनं 8 गेले 8 राहिले, आता देऊन टाकला. 17तनं 9 गेले 8 राहिले, 10 मधनं 3 गेले 7 राहिले, 8तनं 2 गेले 6 राहिले. चौकट कोणता अंक येणार आहे? 7 हा अंक येणार आहे. दोन संख्यांचा गुणाकार 40,000 असून गुण्य व गुणक यातील फरक 0 आहे, तर गुणक कोणता? 40,000 ही x आहे, दुसरी संख्या पण x आहे, याचा गुणाकार 40,000 केला. x वर्ग बरोबर 40,000. याचं वर्गमूळ काढावं लागेल, याचं वर्गमूळ काढावं लागेल. याचं वर्गमूळ 1 येतं, याचं वर्गमूळ 2 येतं. हे 4 शून्य त्याच्या निम्मे होतील. x बरोबर 200. 200 गुणिले 200 केलं तर उत्तर 40,000 येणार आहे. 3,125 या संख्येत किती मिळवावे? जे मिळणाऱ्या संख्येला 29 ने भाग जाईल. मग आता गणित पाहणं, त्यात किती मिळवावे? काय करायचं? जे उत्तर दिले त्याला 29 ने भागायचं आणि जेवढी बाकी राहते तेवढी बाकीमध्ये 29 येण्यासाठी किती मिळवावे लागतात ते बघा. 3,125 याला 29 ने भागूया. बाकी आपल्याला पाहिजे 29 एके 29, बाकी राहिली 2. 2 वर 2 घेतले, उत्तर 22. 29 ने भाग जातो का? भाग शून्याचा. पुन्हा 5 घेतले, उतरून 225. 29च्या पाड्या 225 पेक्षा लहान. 29 7 3 2, 29 8 32, 29 7 203 यातनं वजा केले तर किती राहतात बाकी? 225 मधनं 203 गेले, 22 राहते बाकी. 29 येण्यासाठी यात किती मिळवले पाहिजे? 7 मिळवले पाहिजे. 7 मिळवले की मिळवले. या संख्येत 7 मिळव बघा लगेच. 3,125 मध्ये 7 मिळवले काय होतील? 3,132. बघा याला 29 ने भाग जातो का? 29 एके 29, बाकी राहिली 2. 2 3 घेतले 23. भाग इकडे लावतो बाजूला. 29 एके 2 राहिली, बाकी 2 3 घेतले 23 जातो का? नाही. भाग शून्याचा. 29 पुन्हा 2 घेतले होते 232. 29 8 32 गेला का भाग? किती मिळवावे लागले? 7 मिळवावे. पुढे 2 दशांश चिन्ह 2 अंश छेद 5, 1 अंश छेद 4, 2 अंश छेद 3 हे अपूर्णांक उत्तर त्याप्रमाणे त्याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं. 5 ने भाग घालवायचा. भाग 2 ला घातले, भाग शून्याचा. मानाचा शून्य घेतला, 20 झाले 5 चोक 20. 20 मधनं 20 गेले 0. पुन्हा मानाचा शून्य घेतला, 2 दशांश चिन्हापर्यंत आहे भाग शून्य. 4 0 0 शून्य घेतला 10, 4 दुने 8, बाकी 2 राहिले 2 5 घे 2 शून्य घेतला 20, 4 25. इथे शून्य भाग शून्याचा. शून्य घेतला 20, दशांश चिन्ह 3 18, बाकी 2 3 18.
आपल्याला कसला पाहिजे उत्तर टाकायचं. दशांश चिन्ह काढून टाका. हे 40 झाले, 25 झाले, 66. सगळ्यात मोठे 66 म्हणजे 2/3. त्याच्यापेक्षा लहान 2/5. त्यापेक्षा लहान 1/4. ही अशी चिन्ह येते. कोणता पर्याय? पर्याय क्रमांक 59 चा पर्याय क्रमांक 3. पुढे पहा 4/15 बरोबर चौकट छेद 180. आता इथे छेदा तर दिले दोन इकडे छेद. याचा काय संबंध होता येईल? 15 ची किती पट आहे? 180. 15 1 15 3 राहिले 15 गुणे 3 किती पट आहे? 12 पट. छेदाची 12 पट केली, अंशाची पण 12 पट करा. 4ची 12 पट 48. किती येणार आहे? 48. आता पुन्हा काय म्हणले? 3.4/7 याच्यापेक्षा 25/7 मोठे आहे. याचा अंशाधिक मध्ये करा. याचं हे पूर्णांक याचे पूर्णांक मध्ये करा. 7 त्रिक 21. बाकी किती राहिली? 4/7. देते 3.4/7. आता याच्यापेक्षा हे मोठे पूर्णांक सारखे छेद सारखे म्हणजे इथं अंश काय असणार आहे? 4 पेक्षा लहान म्हणजे 0 1 2 3. मग कोणता पर्याय दिलाय? पर्याय क्रमांक 4 2 दिला. 0 चालेल, 1 0 नाही चालणार, 1 चालेल, 2 चालेल, 3 चालेल, कुठलाही चालेल. आता पुढे पहा 40 + 3 + 40 + 3 + 5/10 + 8/100. इथे छेद काय नाही म्हणजे 1 करा. इथे छेद काय नाही 1 करा. छेद सारखा काय करायचा? 100. याचा 100 करायला याची 100 पट. 40 ची 100 पट. ही 2 शून्य आणि 1 शून्य 3 शून्य मांडा 4. याची 100 पट. 3 ची 100 पट 300 अधिक याची 10 पट 50. याची 1 पट 8. 4358 भागिले 100. दशांश चिन्ह 2 शून्य. दशांश चिन्ह 2 संख्येच्या अगोदर. उत्तर काय येणार आहे? 43.58. पर्याय क्रमांक 3. मानसी दररोज 1 तास 15 मिनिटे अभ्यास करते. तर ऑक्टोबर महिन्यात ती किती वेळ अभ्यास करेल? ऑक्टोबरचे दिवस किती? बघा बोटावर. ऑक्टोबरचे दिवस 31 आहे. रोज 1 तास 15 मिनिटे गुणिले 31 करा. 1 तास 15 मिनिटे गुणिले 31. मिनिटाचं मिनिटात लिहायचं, तासाचं तासात लिहायचं. 15 × 1500 5 अब्जाले 15 × 45 आणि 104 465 मिनिटं आणि 31 × 31 31 तास आणि 465 मिनिटे. आता 465 मिनिटे होतात का? त्याचे तास करायचे. 1 तास बरोबर किती मिनिटे असतात? 60. 60 के येतात 60 60 7 400 60 7 42. हे किती तास झाले? 7. इथे किती राहिली मिनिटे? 5 4 7 मधून गेले 4 45 मिनिटे राहिली. आणि या 420 मिनिटाचे 7 तास झाले. 31 आणि 7 38 तास आणि 45 मिनिटं. पावणे 39 तास. 38 तास आणि 45 मिनिटं. पर्याय क्रमांक 3. शाळेला 24 ऑक्टोबर पासून दिवाळीची 24 दिवसाची सुट्टी सुरू झाली तर शाळा पुन्हा किती तारखेला भरेल? 24 ऑक्टोबर पासून म्हणजे 23 तारखेपर्यंत शाळा होती. 23 ऑक्टोबरला शाळा होती. ऑक्टोबर किती दिवसात असतो? 31. 31 मध्ये 23 वजा केले सुट्टी नसणारे. ऑक्टोबर मध्ये किती दिवस सुट्टी मिळाली? 31 मध्ये 23 गेले 8 दिवस. आणि मग दिवाळीची 24 दिवस सुट्टी. मग 24 मधून 8 वजा केले तर राहिले किती? 16. म्हणजे 16 नोव्हेंबर पर्यंत सुट्टी आहे. शाळा किती तारखेला भरेल? 17 नोव्हेंबरला. 4.1/2 ग्रोस कागदापैकी 1 डझन दस्ते 1 डझन दस्ते कागद वापरले तर किती शिल्लक? 1 ग्रोस मध्ये किती असतात? 12 डझन.
एक ग्रोस म्हणजे 12 डझन, किंवा ते ग्रोस मध्ये दस्त्यामध्ये सांगायचे म्हणले तर निम्मे त्याच्यामध्ये 6 दस्ते. एक ग्रोस म्हणजे 6 दस्ते. मग 4 ग्रोस म्हणजे वापर दस्त्यामध्ये 1 डझन दस्ते म्हणजे दस्त्यात वापर आहे, याचे दस्ते केले पाहिजे 24. म्हणजे एक ग्रोस म्हणजे 12 डझन. दस्त्यात सांगितलं म्हटलं तर 6 दस्ते. 4 ग्रोस म्हणजे 6 चौक 24 दस्ते. आणि अर्धा ग्रोस म्हणजे एक ग्रोस म्हणजे किती दस्ते 6, म्हणजे अर्धा ग्रोस म्हणजे 3. 6 चौक 24 आणि 3 27 दस्ते. आणि त्यातनं 1 डझन म्हणजे 12 दस्ते वजा केले, राहिले किती 15 दस्ते. 15 दस्ते म्हणजे किती डझन 30 डझन. मग आपलं उत्तर कसं दिले, दस्त्यात दिले का डझनात दिले, डझनात दिले 30 डझन. चला पुढे 65 झाला. 66 दुर्वेश 20 डझन आंबेवर 60 रुपये प्रति डझाने विकत घेतले. विकण्यापूर्वी त्याचे 5 डझन आंबे खराब झाले. या आंबे विक्रीच्या व्यवहारात त्याला नफा होण्यासाठी त्याने कमीत कमी किती रुपयास विकायला हवा. 20 डझन आंबे 60 रुपये डझनाने घेतले. 60 रुपये डझनाने 20 डझनाचे किती पैसे झाले, 60 गुणिले 20. 60 रुपये डझनाने 20 डझनाचे 1200 रुपये ही खरेदी किंमत झाली. आता काय झालं, 5 डझन आंबे खराब झाले, टाकून द्यावे लागले. राहिले किती 15 डझन. आणि 15 डझन आंबे त्याला नफा झाला पाहिजे. जर ना नफा तोटा म्हटलं तर 1200 रुपयाला 1200 रुपयात हे 15 डझन आंबे, 15 डझन म्हणजे किती झाले, 1 डझन म्हणजे 12, 15 डझन म्हणजे 180. 15 डझन म्हणजे 180 आंबे तेवढ्याला विकला पाहिजे. पाहिजे 1 शून्याला 1 शून्य घालून टाकू. 18 सक अष्टदर्शी 18 सक अष्टदर्शी राहिले 8 गेले 2. आजचा देऊन टाकला 2 पुन्हा घेतला 18 सक अष्टदर्शी म्हणजे 6 रुपये 60 पैसे 6 रुपये 66 पैशापेक्षा जादा दराने विकला. 6 रुपये 66 पैशाला विकला तर मुद्दल होईल त्याची. 6 रुपये 66 पैशापेक्षा जास्त दराला विकला पाहिजे. म्हणजे केवढ्याला विकला पाहिजे, 7 रुपयाला विकला पाहिजे. तुम्ही 6 रुपये 66 पैशाला कमी दर विकला की तोटा होणार. 6 रुपये 66 पैशाने विकला तर ना नफा ना तोटा होईल. जास्त पाहिजे म्हणजे 7 रुपयाला विकला. 0.2%. 0.2% टक्के म्हणले की छेद किती असतो 100. 0.2 छेद 100 छेद 100. इथं दशांश चिन्ह पहिल्यांदा काढून टाक. हे एक घर पुढे घेतलं खाली 1 शून्य 2 छेद 1000. इथं शून्य किती 1 2 3 दशांश चिन्ह 3 संख्येच्या अगोदर 1 2 3 संख्येच्या अगोदर वाचण्यासाठी शून्य म्हणजे काय 0.002. याचा टक्के करायचे आपल्याला. 0.2 म्हणजे किती टक्के. ओके 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 उलट केलं आपण. त्याचे टक्के काय 0.2 गुणिले किती टक्के, याला म्हणजे गुणिले 100 करा. दशांश चिन्ह नाही समजून गुणाकार करा. 100 दुने 200. दशांश चिन्ह किती संख्येच्या अगोदर आहे 1. एका संख्येच्या अगोदर उत्तर आहे 20%. याला संक्षिप्त करून दिलं की येते बघा लगेच 20% म्हणजे 20 छेद 100. 1 शून्य गेला 2 छेद 10. दशांश चिन्ह 1 शून्य म्हणजे दशांश चिन्ह एका संख्येच्या अगोदर आलं का. 500 रुपयाच्या 20% पेक्षा 300 रुपयाचे 40% किती घडणे जास्त. 500 रुपयाचे 20% चे म्हटलं की गुणिले 20 छेद 100 किती होतात पहा 1 शून्य इकडला 1 शून्य 50 गुणिले 100. 500 चे 20% किती आलं 100. 300 चे 40% 300 चे म्हणलं की गुणिले 40% म्हणजे 1 शून्य इकडे 1 शून्य 120. 500 चे 20% 300 च्या 40% पेक्षा किती जास्त आहे का नाही कमी. कितीने कमी 20 ने कमी आहे 20 ने जास्त आहे. त्याच्यापेक्षा हे 20 ने जास्त आहे. तर पर्याय क्रमांक 2. 4000 रुपयाच्या मुद्दलावर व्याजाच्या काही दराने एका वर्षात 320 रुपये सरळ व्याज मिळते. तर व्याजाचा दर बरोबर व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले कालावधी 1 वर्ष. इथे 3 शून्य ही 2 शून्य ही 1 शून्य
4 एके 4, 4 8 32. किती आला दर? 8%. 70 पा 3000 रुपये मुद्दलाची दरचा दर सरकडा 10 दराने 4500 रास होण्यासाठी किती वर्ष लागतील? 4500 रास आहे, त्यातनं 3000 मुद्दल वजा केलं तर व्याज किती झालं? 1500. सूत्र आहे व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर 10% कालावधी माहित नाही 1 भागिले 100. हे डायरेक्ट तुम्ही वापरू शकला असता. व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले दर कालावधी. मी ते 1 शून्य इकडला घालवला, हे 3 शून्य इथला 1 आणि हे 2 शून्य घालवला. 3 एके 3, 3 5 15, कितीला 3 5 वर्ष. आता घटनेतून आता बा ही घटनी ज्यांनी माझा हा व्हिडिओ पाहिलाय ना त्याला लगेच हे कळतं की घटनी मी 3 पद्धतीने शिकवलेली आहे. आता तेवढा वेळ नाही समजून द्यायला. ही घटनी जेव्हा मी याच्यावर शिकवली युट्यूबला तेव्हा लगेच कळली, तर तुम्हाला पण कळेल. 1 2 3 4 6 5. 1 च्या विरुद्ध 3 आहे, 1 सोडून बदललं. 1 च्या विरुद्ध 3 आहे, 2 च्या विरुद्ध 4 आहे आणि 5 च्या विरुद्ध 1 मधलं घर सोडून 6. इथं विरोधात काय असतं? 1 सोडून 1 च्या विरोधात ती मधली घरं सोडायची. कोण येणार आहे? 3. 2 च्या विरोधात 4. 5 च्या विरुद्धात ही आडवी घर सोडून 1 घर सोडून असतं. इथं 2 च्या क्रमांकाच्या पृष्ठाच्या लगत कोणते येणार? तर 2 च्या विरुद्ध कोण आहे? 4. 1 त्याच्या लगत येणार नाही. 2 च्या लगत 1 येणार, 3 येणार, 6 येणार, 5 येणार. ही लगतची पृष्ठ. खाली दिलेल्या आकृतीबंधात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा काय झाले? आडवे किती आहे ती घरं? आडवी सगळीकडे सारखीच घर आहे, फक्त ते एक एक घर सरकते. 3 घर होतं ते 2 घर झालं, 1 घर झालं, म्हणजे काहीच राहणार नाही. पर्याय क्रमांक 3 येणार. आणि उभ्यामध्ये काय होते? ती वर वर पट्टी सरकते. 73 पहा सिद्धार्थ उद्यानातील विविध वृक्षांची संख्या पुढे दिलेले माहितीचा चित्रालय काढताना वृक्षांची संख्या दर्शवण्यात कमीत कमी वृक्षांची चित्र दाखवण्यासाठी आणि कोणता सर्वात योग्य प्रमाण? 56 आंब्याची आहे, 84 140 चिंचची, आंबा, जांभूळ, चिंच 224 नारळाची आहे आणि चिकूची 196. याचं काय करावं लागेल? त्याचा मसावी काढावा लागेल. याचा काय मसावी येईल? 56 84 140 224 आणि 196. 2 ने भाग जाईल सगळ्यांना. 2 ने घालवा. 2 दुने 4, 2 8 16, 2 चौक 8, 2 दुने 4, 2 7 14 0, 2 1 2 1 2 2 दुने 4, 2 9 18, 2 8 16. पुन्हा 2 ने जातोय. 2 1 2 चौक 8, 2 दुने 4, 2 1 2 2 6, 2 पंचे 10, 2 पंचे 10, 2 16, 2 चौक 8, 2 चौक 8, 2 9 18. आता सगळ्याला कशाने भाग जातोय पहा? 7 ने जाईल. 7 दुने 14, 7 त्रिक 21, 7 5 35, 7 8 56, 7 7 49. आता कशाने जात नाही? हा त्यांचा मसावी. 7 दुने 14 दुने 28. जे एक चित्र बरोबर 28 झाडे हे प्रमाण घ्यावं लागेल. कोणतं घ्यावं लागेल? एक चित्र बरोबर 28 झाडे. पर्याय क्रमांक 2. 4 बॉलची किंमत 1 बॅटच्या किमती एवढी आहे. 4 बॉल बरोबर 1 बॅट. 4 बॉल बरोबर 1 बॅट. आता काय म्हणले? 6 बॅटची किंमत 1800. 6 बॅटची किंमत 1800. म्हणजे एका बॅटची किंमत किती येईल रे? साहित्रिक 18 म्हणजे 300. 300 रुपयाला 4 बॉल. मी एक बॉल केवढ्याला? एक बॉल बरोबर 300 भागिले 4 केलं तर 75 रुपयाला एक बॉल येणार आहे. एका बॉलची किंमत विचार. आता पहा चित्रालेखामध्ये एक पोतं 50 किलोग्रॅम धान्य म्हणले. ज्वारीची किती आहे? 5 पोती म्हणजे किती झाली?
250 किलो ज्वारी आहे. गव्हाची 3 पोती म्हणजे 150 किलो आहे. बाजरीची किती पोती आहेत? 3 आणि 3 6 म्हणजे 300 किलो आहे. तांदळाची 2 4 6 7 पोती. तांदळाची 7 × 50 गुणिले 7 350 किलो. गोदामात गव्हापेक्षा तांदूळ किती किलोग्राम जास्त आहे? गव्हापेक्षा तांदूळ किती जास्त आहे? 350 मध्ये 150 वजा केले 200 किलोग्राम जास्त आहे. ओके, धन्यवाद मित्रांनो. 5 मिनिटं उशीर झाला पूर्ण व्हायला पेपर. पर्याय नाही त्याला, व्यवस्थित होणं गरजेचं आहे. तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल, आपल्या मित्रांना वगैरे कळवा.